छान वाटतं ना असं गंगा घाटवर बसायला. एकदम गंगा किनारी पाय टाकून किती सारे लोक बसलेले आहेत. मीन्स दिवसभराच्या कामाच्या तणावामध्ये किंवा व्हॉट एव्हर इट्स लाईक संध्याकाळच्या वेळेस एक 10 ते 15 मिनटं इथं बसण्यात काय ती छान एक सॅटिस्फॅक्शन. पण कधी स्मेल घेतला आहे का ह्या पाण्याचा कसा आहे ते? आपली रिस्पॉन्सिबिलिटी नाही बनत का की त्याला व्यवस्थित ठेवण्याची? आणि मी नाही म्हणत की इथं प्लास्टिक्स वगैरे ते टाकले जातात, तर कुठे ना कुठे आपण मूर्ती आपण विसर्जित करतोच आहे ना, आणि त्या अशाच पडून. हा पूल मी जर पुलाकडे बघितलं ना ती मला नेहमी आठवतं की 5 वर्षापूर्वी आलेली ती आयडिया आणि आज कुठे कुठे नेऊन पोचवली होती. मी जर कॅल्क्युलेशन केलं तर मी म्हणते की मी 100 टनाच्या वर पोचली आहे. पण आम्ही असे आजूबाजूचे जेव्हा उचलतो किंवा अजूनही काही म्हणजे देवांच्या मूर्त्या जेव्हा आम्ही रिसायकल करतो, मला असं वाटतं की मी मोर दॅन 100 टन का मी 200पर्यंत कदाचित पोचले असू शकते. हे पॉसिबल कसं झालं की काय त्या दिवशी 5 वर्षापूर्वी तो एक मनुष्य त्या पुलावरनं ती फ्रेम टाकणार आणि मी त्याला ओरडणार, मी त्याला थांबवणार आणि त्यानंतर मी हा मेसेज सगळीकडे स्प्रेड करणार. आता लिटरली म्हणजे गंमत सांगते की पुण्यामध्ये पण 2-1 लोकांनी चालू केलं आहे. देन बँगलोरमध्ये पण मला एक संस्था दिसते आहे आणि दे आर डुईंग द सेम थिंग. उत्तर पूजा करतायत आणि करतायत. काय करतायत त्यांचं त्यांना माहिती. अजून व्हिडिओ तर नाही आले, बट ठीक आहे. म्हणजे इट्स लाईक एका आयडियामुळे दे इन्स्पायर अँड दे स्टार्ट अशा पद्धतीने त्यांनी चालू केलं. पण आपलं पण काही कर्तव्य नाही का? किती फ्रेम्स आहेत आपल्या घरात, किती मूर्त्या आहेत ज्या खराब झाल्या. एक तर घरात मेन म्हणजे खराब झालेल्या गोष्टी ठेवू नये, कारण ती एक वेगळीच निगेटिव्हिटी आपल्याला क्रिएट करतात, एक वेगळीच एनर्जी ती क्रिएट होते. पण मग ते पाण्यामध्ये विसर्जित करू नका, कारण ते तसंच पडून राहणार आहे. आपलं काहीतरी कर्तव्य आहे त्या मूर्त्यांकरता, त्या फ्रेम्स करता, कारण त्यांना पूजलं आहे आपण. इट्स लाईक एवढीशी जरी ती मूर्ती असेल, मे बी त्याने गिफ्ट केली असेल कोणीतरी, पण ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये संकट आलं असेल त्यावेळेस 5 मिनटं का होईना त्याच्यावर हात तर नक्कीच जोडले असतील आपण त्याच्यासमोर. भलेही कदाचित ते जे संकट गेलं नसेल, तो प्रॉब्लेम सॉल्व नसेल झाला, पण आयुष्यात काहीतरी चांगलं होईल हा दिलासा तर नक्कीच दिला असेल ना. मग ती आपली भावना त्याच्याशी जी रिलेटेड आहे तर ती अशी. आणि त्याच्यानंतर ही नदी खरंच म्हणजे आपल्याकडनं असं हे करते काय इट्स लाईक दॅट की ती पण करते ना काहीतरी एक्सपेक्ट आपल्याकडनं की आपण तिला व्यवस्थित ठेवा. जर आपण तिला व्यवस्थित ठेवलं, छान ठेवलं, तर इथं बसल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन भेटतं ना ते खरंच भेटू शकत नाही. मला नाही माहिती की कोण किती करेल काय करेल, पण सुरुवात आपण आपल्यापासून करू. ॲटलिस्ट आपल्या समोर जर कोणी टाकत असेल पाण्यामध्ये काही तर त्यांना थांबू. एक आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून, एक आपलं त्या नदीकरता देणं म्हणून. माझा हा थॉट पटला तर नक्कीच तुम्ही इतरांसोबत स्वतः तर करा, असं इतरांसोबत ही गोष्ट शेअर करा की त्यांनाही तुम्ही थांबवा की असं काही चुकीच्या पाण्यामध्ये टाकताना. कारण बऱ्याचदा इथं लिटरली काही काही पूल असे बघितले की गव्हर्मेंट कॉर्पोरेशनने अक्षरशः ते बॅरियर्स एवढे मोठे मोठे लावलेत, लोक लिटरली त्याच्यावर उडी मारून खाली टाकतात. मी कितीकदा थांबवते लोकांना. सो ठीक आहे, आपल्या हातामध्ये कर्म करणं, आपण चांगलं कर्म करूया. ओके, बाय, थँक्यू.